तुम्हाला पाहायला मिळाले. निर्णय काय झाला आहे का, नेमकी चर्चा काय झाली? मला वाटतं मॅरेथॉन मीटिंग या अधिवेशन काळात घेतल्या गेली. पहिले काही प्रमाणात तर सरकारचं आम्ही आभार मानू का दिलेला शब्द त्यांनी बऱ्यापैकी कांद्याचं आम्ही जे म्हणत होतोय का कांदा हा बाजार समितीतच नापेडनं खरेदी केला पाहिजे. बावनकुळे साहेब आणि आमचे जयकुमार रावल यांनी सगळ्यांनी केंद्रीय मिनिस्टरला मीटिंगला फोन केला आणि त्याच्यामध्ये जे सर्क्युलर आहे त्यानुसार आता याच्यानंतर कांदा हा एफपीओ मार्फत खरेदीने होता तो बाजार समितीच होईल आणि त्याचा फायदा कांदा उत्पादक शेतकऱ्याला होणार आहे. मला वाटतं एक चांगला निर्णय आहे. दुसरा मेंढपाळसाठी खास करून मेंढपाळाला जून ते सप्टेंबर पर्यंत कुठलीही जमीन उपलब्ध राहायची नाही चाऱ्याला, कारण मेंढपाळ हा भूमिहीन आहे. त्याच्याकडे असणारी जे मेंढरं आहे त्याला चाऱ्याला जागाच भेटत नव्हती. कित्येक वर्षापासून हा पेंडिंग प्रश्न होता. 2 दिवसात 5 वर्षाच्या वरते जे जिथं झाडं आहे वनपट्ट्यामध्ये वनजमिनीवर म्हणजे महसूल जमिनीवर आणि वनजमिनीवर त्या सगळ्या ठिकाणी मेंढपाळांना तिथं चाराबंदी राहणार नाही, दंड आकारला जाणार नाही आणि मेंढपाळासाठी जे काही एखादा मेंढपाळ जर सापानं मरण पावला तर याच्याची नुकसान भरपाई असेल त्या सगळ्या गोष्टीचं नाईक साहेबांना 2 ते 3 दिवसात आम्ही शासन म्हणजे परिपत्रक काढू आणि तो दिलासा देण्याचं काम एक मोठी लढाई मेंढपाळांसाठी खरं तर आम्ही इथं बऱ्यापैकी जेव्हा परिपत्रक निघन तेव्हा ते जिंकल्यासारखी होईल आणि एका मेंढपाळांसाठी हा मोठा मला वाटतं हा निर्णय होणार आहे. त्यांच्या भविष्यासाठी चांगला निर्णय होणार आहे. दुसरा आपण पाहतो का त्यांनी कर्जमाफीची गोष्ट येत्या अधिवेशनच्या संपाच्या अगोदर समिती तयार करून त्या समितीमध्ये बाकीच्या बऱ्याच गोष्टी वन टाइम सेटलमेंट असेल अधिक काही गोष्टी असेल त्याची तारीख दिली नाही. तेवढं मात्र दुःख आहे. ते योग्य तारीखेसाठी आम्ही अजूनही ठाम आहोत. त्यांनी समिती या अधिवेशनाच्या आत जाहीर करणार म्हणून सांगितलं गेलं. अधिवेशन संपाच्या अगोदर दिव्यांगाचं मानधन म्हणजे तरतूद केलेली आहे 3,500 कोटीची. आता ते किती मानधन वाढवणार ते अधिवेशनाच्या आत ते मानधन वाढवण्याचा निर्णय होईल. अधिवेशनात तो निर्णय घेतला जाईल. ते सुद्धा आजच्या मीटिंगमध्ये सांगितलं गेलं आहे. दिव्यांगाच्या ज्या मुख्यमंत्र्याकडे जी आमची 2 तासाची बैठक झाली होती त्या बैठकीतले जे निर्णय मुख्यमंत्र्यांनी हाव म्हटलं होतं त्याच्यावर शासन निर्णय काढण्याचं सुद्धा अतुल सावेजी होते त्यांनी सुद्धा ते सांगितलं. एकंदरीत आम्ही पाहतोय का मेंढपाळाचा विषय असेल तुमच्या पेरणी ते कापणीपर्यंत सगळ्यात क्रांतिकारी निर्णय जर हा झाला जे आज मुख्य बावनकुळेजी आमचे रोजगार हमीचे मंत्री भरत गोगावलेजी त्यांनी जे सांगितलं आम्ही जे सांगितलं का महाराष्ट्र रोजगार हमी योजनेमध्ये देशातलं मार्गदर्शक महाराष्ट्र आहे. एमआरईजेस देण्याचं काम या महाराष्ट्रानं केलं. त्याचं एक अतिशय क्रांतिकारी पाऊल आम्ही म्हटलं त्यांना का नाही आहे ना तुमच्याजवळ पैसा तर एक सुरुवात करा. जो दिव्यांग शेतकरी आहे आणि जो एकल महिला म्हणजे विधवा शेतकरी आहे त्याला पेरणी ते कापणीपर्यंत ही योजना लागू करण्याचं काम येत्या कॅबिनेटमध्ये तो प्रस्ताव आणला जाईल आणि हा जर प्रस्ताव आला किमान 2 घटकासाठी तरी आम्ही सांगतोय आमच्या 15 वर्षाच्या मागणीला एक दमदार सुरुवात झाल्याशिवाय राहणार नाही आणि मग हे अतिशय चांगली गोष्ट होईल. आम्ही म्हटलं 3-5 म्हणजे संत्रा उत्पादक शेतकरी असेल, आंबा उत्पादक शेतकरी, द्राक्ष उत्पादक शेतकरी असेल, तुमचा काजू उत्पादक शेतकरी असेल याला आता झाडं तोडायची व्यवस्था आली. कारण आम्ही पाहतोय त्याची खर्च वाढत चालला त्या प्रमाणात आम्ही पाहतोय नुकसान येणारा पाऊस असेल अवकाळी पाऊस असेल त्याचं होणारं नुकसान त्याला सहन करण्याच्या बाहेर जाणं आणि म्हणून त्याला आपण म्हणतोय का त्याला 3+5 म्हणजे 3 आपण देतोच लागवडीसाठी 5 हे एमआरईजेस मधून जर कव्हर झाला तर त्याचं उत्पादन खर्च कमी होईल. आम्ही जो काही लढतो आहे का हमी भाव तुमचे कोण देणं होत नसेल तर उत्पादन खर्च कमी करता आलं पाहिजे. हा जो आम्ही खरं तर जो काही आम्ही विषय घेतलाय हा फार क्रांतिकारी विषय आहे आणि तसाच तो गायीसाठी जसं जगामध्ये नेपाळ हे देश असा आहे का तो सेंद्रिय खताले सबसिडी देतो आणि जगामध्ये रासायनिक खताले सबसिडी देतो. आम्ही विषमुक्त
एका इकडे शेती झाली पाहिजे असं म्हणायचं, कारण त्याचे परिणाम तुमच्यावर, माझ्यावर, सगळ्यावर होतं. भेसळयुक्त दुधाचा कायदा सुद्धा